ते म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. याचा प्रत्यय अहमदाबाद विमान अपघातामध्ये आलाय. गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केलेलं विमान एका इमारतीवरती जाऊन कोसळलं. ज्या इमारतीमधील 25 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे कळतंय. पण याच इमारतीमध्ये असलेली अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल अगदी थोडक्यात बचावली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीतून ऐश्वर्याने ब्लँकेट गुंडाळून स्वतःचा जीव मोठ्या धाडसाने वाचवलाय. विमानाचा अपघात झाल्यानंतर सगळीकडे मोठा आवाज झाला. या आवाजाने इमारतीच्या 5व्या मजल्यावरती झोपलेली ऐश्वर्या जागी झाली. तिने आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे धुराचे लोट पसरले होते. काही ठिकाणी आग लागली होती. त्यातही मोठ्या हिमतीने ऐश्वर्याने वाट काढत आपला जीव वाचवलाय. ऐश्वर्याने आग धुरातून तिची थरारक पद्धतीने सुटका केलीये, पण कशी? अपघातातून वाचलेल्या ऐश्वर्याने नेमकं काय सांगितलंय सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, कालपासून टीव्हीवरती एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या बातम्या सुरू आहेत, ज्या पाहून आणि ऐकून मन सुन्न व्हायला होतं. त्या अपघातामध्ये न जाणे कित्येकांच्या स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे. देशाच्या इतिहासातील अतिशय भीषण अशा या अपघातामुळे फक्त भारतच नाही तर अख्खं जग हादरलंय. हा इतका भयानक स्फोट होता की ज्यातून कोणीतरी वाचेल अशी ही साधी शक्यता वाटत नव्हती, आणि झालंही तसंच. फक्त एक व्यक्ती त्या अत्यंत मोठ्या स्फोटातून वाचलाय, तर ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलंय त्या इमारतीमधीलही अनेक डॉक्टर्स यामध्ये मृत्युमुखी पडलेत. पण दैव बलवत्तर म्हणून ती या विमान अपघातातून बचावली आहे. ऐश्वर्या अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज इथे डीएम अँकोपॅथॉलॉजीच्या 2ऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती काल सकाळीच आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. त्यानंतर थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून ती तिच्या हॉस्टेलमध्ये आराम करत होती. पण झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली. उठून पाहिलं तर सगळीकडे धूरच धूर होता. सुरुवातीला तिला काय करावं हे समजलंही नाही, पण नंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच ऐश्वर्याने स्वतःला एका चादरीमध्ये लेपटलं आणि अंधार धुराच्या गर्दीतून वाट काढत 5व्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला. या दरम्यान ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती, हातावर आणि पायावरती भाजल्याचे निशाण आलेत. या अपघातामुळे ऐश्वर्याला एक मोठा धक्का बसला असून अंगावरती शहारे आणणारा भयावह अनुभव असल्याने तो ती आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, असं ऐश्वर्या तोष्णीवाल हिने सांगितलंय. या अपघातानंतर घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने लगेचच आपल्या वडिलांना अमोल तोष्णीवाल यांना फोन लावला. ते त्यावेळी अकोल्यातल्या दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते. मुलीचा फोन येताच ते हादरून गेले आणि दुकान बंद करून तात्काळ घरी आले. अमोल तोष्णीवाल यांनी सांगितलं की टीव्हीवरती बातम्या पाहताच आमचं डोकं सुन्न झालं, पण देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून बचावली आहे, तर आपली नात सुखरूप आहे हे ऐकताच ऐश्वर्याच्या आजी आजोबांच्या डोळ्यातही अश्रू तरळलेत. आई माधुरी तोष्णीवाल आणि आजी आजोबा यांनी सांगितलं की नात आमच्या वाढदिवसासाठी आलेली होती, पण अशा अपघाताला तिला सामोरं जावं लागलं. देवाचे 100 वेळा आभार की ती सुखरूप आहे. यानंतर हादरलेल्या तोष्णीवाल कुटुंबियांनी या दुर्घटनेमध्ये जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. मंडळी, मेघाणी नगरच्या परिसरातील रहिवाशांसाठी 12 जून 2025 ची दुपार एका काळ रात्रीसारखीच ठरली. कारण विमान अपघातानंतर उसळलेल्या आगीचा भडका आणि विमानातील लाखो लिटर इंधन एकाच वेळी जळाल्यानं भर दुपारी इथं काही काळाकरता पूर्ण अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. अपघात झाल्यानंतर अगदी क्षणातच त्या परिसराचं चित्रच पालटलेलं होतं. चारही बाजूंच्या डेरेदार झाडांनी घेरलेल्या परिसरात आता झाडं ही फक्त सांगाड्यासारखी शिल्लक आहेत. जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी याच झाडांच्या फांद्या तोडत विमान थेट त्या इमारतीवरती कोसळलेलं होतं. त्यामुळे एरवी माकडं आणि मोर यांसारख्या जनावरांचा वावर असलेल्या परिसरामध्ये आज सकाळी एकही जनावर नव्हतं. यावरून फक्त माणसंच नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा या अपघाताची भीती बसल्याचं लक्षात येत आहे. दरम्यान या अपघाताचं कारण जाणून घ्यायचं झालं तर प्रवासी विमानामध्ये 2 जेट इंजिन बसवलेली असतात. एकात अचानक काही बिघाड झाला तर दुसऱ्या इंजिनच्या जोरावरती विमान काही काळ हवेत तग धरू शकतं, इतकी त्या इंजिनमध्ये क्षमता असते. परंतु गुरुवारी विमान अपघाताच्या दुर्घटनेची भयानक दृश्य समोर आली आणि त्यानुसार दोन्ही इंजिन एकाच वेळी निकामी झाली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे.
त्यामुळेच विमान नेहमीप्रमाणे हवेत झेपावण्याऐवजी AI-171 हे विमान थेट जमिनीकडे येऊन क्षणार्धात कोसळलं असावं असा अंदाज व्यक्त होत आहे. या अपघातामध्ये महाराष्ट्राचे अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत, पण अकोल्याच्या ऐश्वर्याचं नशीब मात्र भल्यावर होतं असंच म्हणावं लागेल. ऐश्वर्याच्या या भाग्यशाली नशिबाची सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.